ठाणे महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता महापौर पदासाठीची निवडणूक जाहीर झाली आहे। 30 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून 3 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। दरम्यान राज्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासकीय दुखवट्याबाबत चर्चा सुरू झाल्याने ठाणे महापौर निवडणूक लांबणीवर पडणार का याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। मात्र या संदर्भात अद्याप शासनाकडून कोणतेही अधिकृत निर्देश आले नसल्याने सध्याचे निवडणूक वेळापत्रक कायम राहण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे। गेली 3 वर्ष रखडलेली ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून यामध्ये 55% मतदान झाले। मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात 3% घट नोंदवण्यात आली आहे। या निवडणुकीसाठी एकूण 649 उमेदवार रिंगणात होते। त्यापैकी शिवसेना शिंदे गटाचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले। उर्वरित 125 जागांसाठी 643 उमेदवारांनी निवडणूक लढवली। निवडणूक निकालानुसार शिंदे गटाच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9, MIM चे 5, शिवसेना उभाटाचे 1 आणि 1 अपक्ष असे एकूण 131 नगरसेवक निवडून आले आहेत। ठाणे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 66 नगरसेवकांची आवश्यकता असताना शिंदे गटाच्या शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे। त्यामुळे ठाण्याचा महापौर शिंदे गटाचाच होणार अशी दाट शक्यता वर्तवली जाते। दरम्यान महापौर पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असून शिंदे गटाकडून 7 इच्छुकांची नावे चर्चेत आहेत। या 7 पैकी कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले। द पोलीस न्यूज ब्युरो, ठाणे।